हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी महायुतीकडून नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची महाविजय काढण्यात आली। या रॅलीमध्ये शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर बीडी भालेकर मैदान या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर भारती पवार तसेच शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी भव्य अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत। महायुतीचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यावरून लक्षात येते की नाशिक आणि दिंडोरी दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा निर्धार नाशिककरांनी केलाय। तर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अनेक दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती, मात्र अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। नाशिकमधून हे गोडसे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते। कडक उन्हाळा असताना देखील त्यावरून अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्ष मोदी साहेबांनी केलेलं काम 50-60 वर्ष या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोच या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। उमेदवारी जाहीर येईल असं वाटतंय, काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत। आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही। निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाही, फेसबुक लाईव्ह करत नाही। त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं। त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला। 2 मिनिटं एवढं झालं का यांच्या सगळ्यांवर कॅमेरा फिरव म्हणजे सगळे 1 मिनिट आपण देवदर्शन झालेले आहे, त्यानंतर आपण आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, त्यानंतर सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली, तर प्रथमतः मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काल सर्वांची भेट घेतली आपण, मुंबईमध्ये होता काल, काय नेमके त्यांच्या चर्चा झालेली आहे? मला असं वाटतं का
फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपण स्वतः जे काम केलंय, महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय, नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या डिवाइड होणारे स्वामी चैत्यगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात का? आपले त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहे, अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जात आहात. मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो. निश्चित त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे, तर मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन निश्चित त्यांचा विचार करतील, त्यांच्या जे काही म्हणणं असतील निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.